आज नाश्त्याला आमच्याकडे आजचा वार आहे मंगळवार आणि नाश्त्याला एक कोलंबी आणि भाकरी आणि कसे आले यमी आणि इकडं निया पण खाते. निया काय खाते? मस्त आले खाविंदास. ही नुसती कोलबी खायचे कामाचे. भाकरी बरव, भाकरी पण बरव. आ आ आ श्रावणी कशी खाते भाकरी? हा बस तुझी खुर्चीवर बस. नियाला आमची थोडीशी ॲलर्जी झालेली आहे म्हणून तो चेहऱ्यावर जरा डाग आहे ना. आणि ही सगळ्यात फेवरेट म्हणजे सिंपल सॉल्टेड. ही हमेशा लागतं. ही मस्ती मसाला खातं. आणि इकडे बघा पेली 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 पेली. व्यवस्थित बसायचा बापू. वेडी नाही आहेस तू? काय पाहिजे तुला? काय? कोलबी. कुठली कोलबी आवडतं तुला? काय बोलली तू? हा इथं हाऊ झालाय थोडासा आमचे. आज मी कामोड्याला जाणार आहे मामाक. जाणार आहे असं. काय तू नको येऊ. या झोपली आणि ग्रीष्का गेली. मंगळवार आणि व्हेज मध्ये बघू शकता आज आहे मटकीची भाजी आहे आणि ही काय आहे गरम झाले ती. हे मस्त वाटाण्याची भाजी. हे वाटाण्याची भाजी तापट ठेवले ती. आणि इकडं भात आणि या आहेत आपल्या तांदळाच्या भाकरी. आणि ज्यांना मंगळवार नाही त्यांच्यासाठी कोलंबीचा रस्सा आहे. हे बघा हे आहे कोलंबीचा रस्सा आणि याच्यात आहे फ्राय मच्छी. आता आपलं जेवण पण झालं होता. वाटाण्याची भाजी, ही मेथीची भाजी, भाकरी आपली तांदळाची आणि मटकीची भाजी नाही घेतली मी, कातवाना नाही आवडत मटकी. आणि इकडे जेवण मी घेतलंय. आणि मेन म्हणजे तारक मेहता तो बघित घेतला होता. आणि तुम्ही पण या मंडळी जेवायला. आता माझा जेवण झालाय ना. इकडं आता आमची निया बसली जेवायला. तिला जेवायला बाव लागतंय. निया काय खाते तू? खाऊन दाखवू शकल्या ना. श्रावणी बघते हो तुला. श्रावणी आया आया आया. इकडं टीव्ही चालू आहे आणि इकडं बघू कशी खाते. कसं आहे? बाव लागते बाव. मामाकडे जायचं का? हा चल मग मामाकडे जाऊ. हा आता आपण कुठे चाललो? आम्ही निघलो आता जायला मामाकडं. कुठे चाललो ना आपण सांग. हा मामा तुला काय आणत? काय आणत मामा? मग तू खाऊ कशी खात? हा चल इकडे बघ. तुला काय खाऊ पाहिजे निया? काय पाहिजे? आम्ही मगाशीच कामुड्याशी आलो आणि इकडं माझ्या बाजूला बसलाय आमचा छोटासा मिनी ससा. कोण असतो? छच्छा. आणि इकडे ठेवलाय भाकरी उकलवणी ठेवलाय आणि ठाला काढून ठेवलाय. तांदळाच्या भाकरी टाकायचे आहेत. आणि यो सस्सा आमचा जरा जास्त आगाव आहे. आगाव आहे. मग तुझं नाव सांग शकलं ना बाबू. निया. हा हा पाटील. निया कल्पेश पाटील. खाऊ कसं लागते सांग. कसं लागतंय? मस्त लागतंय. वाव. तुझी मेहंदी दाखवू शकल्या ना. ही बघू शकता आमच्या नियाची मेहंदी. कोणी काढली? हा पायाला पण काढली. पायाला काढली. इकडे बघू आता. हा ते पण पायाला काढली. बघू खाऊन दाखव. खाऊन दाखव. कसं लाग हा काय. आणि नियाच्या आमच्या थोडासा थंडीचा हाव झालाय.
नाही 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 दाखवायचा तिला हाऊ. कशा आहे मम्माला बनवते. बघू. सशाचं कान ओढू का. ससा 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 ससा. तू कोण आहेस माझा. कोण. बाबो. बाबो का बाबू. बाबू छोटा बाबू. तू का तू का तू का तू का. हॅपी बर्थडे. पप्पा काय आणणार आहेत आता जेवायला. भात नाही काय आणणार आहेत. मुंडी काय. भुंडी नाही मुंडी. काय आणणार आहेत. काय मुंडी. आणि हे आमचे सोनूचं कान. ससा ससा सॉरी कान नाही ससा. आता आम्ही बनवतो जेवण. आणि आता ग्रीष्का पण ट्युशनशी येईल. शाळेतून येईल ग्रीष्का. आणि आम्ही कांबोड्याशी आलो. कांबोड्याची क्लिप नाही टाकली आम्ही. फक्त जाताना टाकली गाडीतली. बाकी काही टाकली नाही. आम्ही आमच्या आत्याकडे गेलो होतो कांबोड्याला. कुठे गेलतो आपण. घरी आत्याच्या घरी. कुठे गेलतो आपण. कुठे गेलेलो. आत्तूकडे गेलेलो. कुठे गेलेलो. हा आता ग्रीष्का पण आली स्कूल मधून. कोण आली. कुठे आहे दीदी. बाबा दीदी आली. ये आता माझ्याकडं. का तू जा आता. का जा. कौशी मीने घेतली ना तुला. ये कुठे 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 चालली. कुठे हेलाला. बघू ही पुडी कसली आहे. हा या आम्ही पण खायचो शाळेत होतो तेव्हा. मस्त लागतं आंबट आंबट. नाही ना संपली बस. संपली. हे सशाचं कान बघलंस का. चला बाय बाय जा खेळला जा तुम्ही. बस जास्त नाही उड्या मारायच्या पडल ती. काय नाही हा बाय झाले ना. आणि आता ही मुंडी. काय नाही आई. मुंडी काय आहे. ही आता मुंडी बनवायची आहे. नाही बघ काय तिला दाखवा. ने इकडे बघे. मांडू काय तुला बघायचे आहे. हा हिला दाखव. उचला तिला जरा. काय आहे मुंडी. काय आहे आता बनवायला घेते मी मुंडी. कांदा टोमॅटो कापायचा आहे. आणि योमिनी वाटण मगाशीच कारलेलं आहे. हात धुऊ दे गेले. वाटण काढून ठेवला होता बाहेर. आणि आता ही मुंडी मी बनवायला घेते. आपली मस्त मुंडी होते. कांदा आणि टोमॅटो तेजपत्ता आणि तेल मारत ठेवलंय. आणि मुंडी आता धुवून घेतले. आणि इकडं यो पॅन ठेवलाय. त्याच्यात असं लसूण टाकलंय. भेजा फ्राय करायचंय त्याच्यात. धुवून घेतलाय. याच्यात आता काही लसूण हळद आणि मीठ सिंपल असं करायचं आहे. जास्त काही मसाले नाही टाकायचं. आणि मीठ आपलं. लसूण जरा क्रिस्पी करून घ्यायचं. भेजा फ्राय. जो भेजा खाणारा माणूस आला इकडं. काय आहे कोण खाईल.
थांब मी देते. आणि इकडे मुंडीला कांदा करते. बघू काय आणले. हा इकडं बेल आणली, तेवढी वरती ठेवली. इथे आपला असता मस्त असा भेजा फ्राय होतय. आणि इकडे ही बेल मग अशी दाखवली ती काढली. ही जाम आवडतो ना. मी कांदा लसूण नाही काय, मी नाही काय. ए निवू इकडे बाबू. किती मिनिटं ठेवावं लागते याला. 5 मिनिटांनी होईल ना. 5 मिनिटच ठेवता काय. कुठे जाऊ गेली. आणि इकडे आता मुंडी बनवायची तयारी परत एकदा सुरू. मुंडीची तर बघू शकता तुम्ही. मुंडी मी आदवली, तवीतच बनवली. आज त्या दिवशी कुकरमध्ये बनवली होती, आज तवीत बनवली. आता मुंडी वाफेवर थोडीशी ठेवते, नंतर मग याच्यात गरम पाणी ऍड करेन. इकडे आता मंडळी आता आपली मुंडी झालेली आहे, बघू शकता. याला एकदाच कुठली गोष्ट दाखवायची नाही. आणलं येरी करता येई. आंबट नाही, आंबट संपला. तू नाही जा दीदीला दाखवता खाऊ तुझा जा. ते आता आपली मुंडी झालेली आहे, बघू शकता. बघा मस्त अगदी शिजली. मुंडी आता तयार आहे. आता वाटा क्लीन करून इकडं भाजी बनवायला घ्यायची आहे. पनीर आणलं वेजसाठी आणि शिमला मिरची आहे, कोबी आहे. मी विदाऊट कांदा लसूण पनीर चिल्ली बनवणार आहे. पूर्ण वाटा क्लीन करून. आता ही मुंडी झालेलीच आहे. इथे आता मुंडी पण झाली आणि इथं आता ताटवाराला घेते. इथे आता ताट वाढून घेतलाय. भाकरी आणि मुंडी आणि इथं पनीर चिल्ली बनवायची आणि इकडं कुकरला भात लावलाय. चला मंडळी तुम्ही पण जेवायला या. इथे आता भात पण झालाय आणि इथं कढई तापत ठेवली. आता बनवते पनीर चिल्ली आणि वाटा बिटा पूर्ण क्लीन केलाय. नंतर घेतले पनीर चिल्ली बनवायला आणि आता मी पनीर चिल्ली बनवते. मध्ये इथं टोमॅटोची आमटी होते आणि इकडं पनीर फ्राय करत ठेवलाय. ही चिल्ली बनवायची तयारी चालू आहे सगळी. हे आपलं मस्त गरम भात आणि इकडं आता पनीर फ्राय होते. क्रिस्पी असं पनीर होते फ्राय. आमटीला मस्त असा आवट आलाय. आणि दुपारची मटकीची भाजी. पनीर फ्राय करून झालं आणि इकडे चिल्लीची तयारी करून. अद्रक लसूण पेस्ट विदाऊट कांदा लसूण नाही चिल्ली. इकडे आता पनीर चिल्ली पण तयार झाली विदाऊट कांदा लसूण, बघू शकता तुम्ही. आणि आता आमटी पण तयार झाली मस्त अशी. आता आम्ही जेवायला बसतो. मंडळी आजचा तुम्हाला मिनी ब्लॉग जर आवडला असेल तर एकदा आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.